नवी मुंबई की ज्वलंत मुद्दों और जनसमस्याओं को लेकर मनपा प्रशासन के खिलाफ मुहिम शुरू करने वाले महाराष्ट्र युवक कांग्रेस उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे शहर के हर कोने और चौराहे पर जाकर चौक सभाओं के जरिए लोगों की समस्याएं जानने का प्रयास कर रहे हैं। अक्टूबर से शुरू यह मुहिम अब एक व्यापक आंदोलन में बदल चुकी है। काहीतरी कर, नवी मुंबई कर, इस नारे के साथ अनिकेत म्हात्रे का रथ पहुंचा घनसोली विभाग, जहां घनसोली और तलवली के विभिन्न परिसर में चौक सभाओं के जरिए अनिकेत म्हात्रे ने लोगों से नागरिक समस्याओं पर खुलकर आगे आने का आह्वान किया और प्रशासन के खिलाफ यलगार पुकारा। काहीतरी कर, नवी मुंबई कर हा नारा घेऊन पुन्हा ऑक्टोबर महिन्यापासून कुठेतरी अनिकेत म्हात्रे यांनी एक वेगळाच कुठेतरी मोहीम आंदोलन छेडलेलं आहे। नवी मुंबईतल्या जनसमस्यांना घेऊन आज त्यांचा रथ जो आहे तो पोचला आहे थेट घनसोली अर्जुनवाडी येथे। काय नेमकं उद्देश यामागे आहे त्यांच्याचकडून थेट जाणून घेऊया। अनिकेत, ऑक्टोबरपासून ही मोहीम सुरू केलेली आहे, नेमकं उद्देश काय आहे? आपल्याला माहीत असेल की 13 ऑक्टोबर रोजी जे आहे ते वाशी येथील विष्णुदास भावे या ठिकाणी नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आहे काहीतरी कर नवी मुंबईकर ही लोकचळवळ सुरू करण्यात आली आणि जवळपास आज आपण बघाल या घनसोली अर्जुनवाडी परिसरामध्ये पोहोचलेली आहे एक रथ काहीतरी कर नवी मुंबईकरचा आणि जवळपास 30 चौकसभा ज्या आहेत या चळवळीच्या माध्यमातून आपण संपन्न केल्या आणि विविध समस्या ज्या आहेत नागरिकांच्या नवी मुंबईतील शहरातील त्यांनी आमच्यासमोर मांडल्या। निश्चित आपल्या सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई शहर हे 21व्या शतकातलं आधुनिक शहर आहे, परंतु आजही अनेक समस्यांनी जे आहे आपल्या शहराला जे आहे ते ग्रासलेलं आहे। प्रामुख्याने आरोग्याचे या ठिकाणी समस्या लोकांनी आमच्यासमोर मांडल्या, त्यानंतर पाण्याच्या बाबतीत अनेक समस्या आहेत, प्रॉपर्टी टॅक्सचे विषय आहेत काही या ठिकाणी, त्यानंतर रस्त्यांचे काही या ठिकाणी अर्जुनवाडी परिसर आपण बघाल तर पूर्ण शहरामध्ये आपण बघाल तर काँक्रिटीकरण महानगरपालिकेच्या वतीने आत्तापर्यंत झालेलं आहे, परंतु अर्जुनवाडी परिसर जे आहे ते अजूनपर्यंत या काँक्रिटीकरणपासून जे आहे ते वंचित आहे। अशा विविध समस्या ज्या आहेत प्रभागातल्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्याचं काम या लोकचळवळीच्या माध्यमातून जे आहे आम्ही आणि माझे सर्व सहकारी करत आहोत। एवढ्या समस्या तुम्ही जाणून घेतल्या, पण या समस्यांना वाचा नेमका कसा फोडणार आहात तुम्ही? निश्चितच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत या चौकसभेच्या माध्यमातून अनेक समस्या आमच्यासमोर लोकांनी मांडल्या। आपल्याला माहीत असेल की वाशी या ठिकाणी जे आहे मुख्य हॉस्पिटल नवी मुंबई महानगरपालिकेचे आहे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे ब्लड टेस्ट होत नाही, विटॅमिन डिफिशियन्सीची त्या ठिकाणी टेस्ट होत नाही, थायरॉईडची त्या ठिकाणी टेस्ट होत नाही, MRI महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होत नाही, त्याचनंतर एखाद्या व्यक्तीला जर ऑपरेशन करायचं असेल तर त्याला साहित्य देखील बाहेरून आणावं लागतं। असे विविध समस्या आहेत। त्यानंतर 6 नंतर त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स अवेलेबल नसतात। त्यानंतर आपल्यासमोर लोकांनी OPD जे आपले नागरी आरोग्य केंद्र आहेत 23 नागरी आरोग्य केंद्र त्या बाबतीत पण अनेक समस्या त्या ठिकाणी मांडल्या की संध्याकाळी 3-4 नंतर जे आहे ते जे नागरी आरोग्य केंद्र आहेत ते बंद होऊन जातात। त्यानंतर लोकांनी अशी मागणी केली आपल्याकडे की हे जे आपले जे नागरी आरोग्य केंद्र आहेत ते 24 तास जे आहे ते नागरिकांसाठी जे आहे ते खुले केले पाहिजेत आणि 24 तास त्या ठिकाणी OPD देखील सुरू केली पाहिजे अशी मागणी जी आहे ती नागरिकांनी आमच्यासमोर मांडली। त्याचसोबत ऐरोली या ठिकाणी ऐरोली, बेलापूर, नेरूल या ठिकाणी देखील आपले कोट्यवधी रुपये खर्च केले महानगरपालिकेने आणि हॉस्पिटल्स तयार केले, परंतु प्रसूतिगृह सोडलं तर त्या ठिकाणी आजही आपण बघाल की कुठल्या मोठ्या आजारांवर त्या ठिकाणी उपचार होत नाही। जर कदाचित या ठिकाणी जर इन्फ्रास्ट्रक्चर एवढं चांगलं असताना आपली जर सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली असती आपल्या नागरिकांना, जर कोविडमध्ये जी नवी मुंबईकरांची परिस्थिती झाली ते कदाचित आपल्याला टाळता आली असती अशी या ठिकाणी नागरिकांनी आमच्यासमोर या ठिकाणी समस्या मांडल्या। आयुक्तांची देखील भेट घेण्यात आली, नेमकी काय चर्चा आयुक्तांसोबत झाली आणि काय अल्टिमेट कुठेतरी दिलाय का आयुक्तांना या संदर्भात? आयुक्तांना आपण कालच एक नवी मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने शिष्टमंडळ त्यांना भेटून एक निवेदन दिलेलं आहे आणि या ज्या आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत ज्या समस्या आहेत त्यांच्यासमोर मांडल्या आणि एक सगळ्यात महत्त्वाचा विषय की आपल्याला सांगू इच्छितो की नवी मुंबई महानगरपालिकेने आपली स्वतःची जी वास्तू आहे ती फोर्टिस रुग्णालयाला भाड्यातत्वावर दिलेली आहे आणि भाड्यातत्वावर देत असताना त्या ठिकाणी 10% बेड नवी मुंबईतील जनतेला त्या ठिकाणी मोफत देण्याचं करारामध्ये नमूद केलेलं आहे, परंतु दुर्दैवाने आपल्याला या ठिकाणी माहिती असेल की सन्माननीय तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे साहेब असताना याच विषयाला घेऊन त्यांनी टर्मिनेशनची ऑर्डर या ठिकाणी जी आहे ती फोर्टिस रुग्णालयाची काढली होती। त्यानंतर त्यांची त्या ठिकाणी बदली होण्यात आली, त्यामुळे कुठेतरी हा विषय परत प्रलंबित झाला। त्यानंतर अभिजित बांगर साहेब हे आयुक्त होते, त्यांनी देखील या संदर्भात नोटीस जी आहे फोर्टिस रुग्णालयाला काढली होती, परंतु दुर्दैवाने फोर्टिस रुग्णालयाकडून जे आहे ते कुठलीच या ठिकाणी जे आहे आपल्या नवी मुंबई शहराला जे आहे 10% बेड देण्याचं काम होत नाही आहे, म्हणून हे 10% जे बेड पूर्तता होत नाही याची चौकशी करून नवी मुंबई महानगरपालिकेने फोर्टिससोबतचा जो करार झालेला आहे हे रद्द करावं अशी मागणी आपण या ठिकाणी जी आहे ती सन्माननीय आयुक्तांना केलेली आहे। त्याचसोबत पाण्याची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये समस्या आहे,
जवळपास 450 MLD पाणी पुरवठा जो आहे तो आपल्या शहराला रोज मोरबे धरणातून होतो आणि 65 MLD पाणी जो आहे तो बारवी धरणातून होतो. परंतु आपल्या नवी मुंबईकरांच्या घरांमध्ये जे आहे ते फक्त 300 MLD जो आहे मोरबे धरणातून पाणी पोचतो आणि 40 MLD पाणी जो आहे तो आपल्या नवी मुंबईकरांच्या शहराच्या घरांमध्ये पोचतो. तर कुठेतरी या ठिकाणी पाण्याची चोरी होते किंवा पाण्याची गळती होते. ही कुठेतरी चोरी थांबली पाहिजे, त्याच्यावर कुठेतरी उपाययोजना केली पाहिजेत. म्हणूनच जे आहे या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने आतापर्यंत कुठल्याच पद्धतीची ठोस उपाययोजना या ठिकाणी केली जात नव्हती. म्हणूनच या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून आपण याच्यावर कुठला तरी तोडगा तात्काळ काढावा अशी विनंती त्यांना आपण केलेली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून या मोहिमेच्या माध्यमातून आपण लढा देत आहे. कुठेतरी जो कम्युनिकेशन गॅप हा कुठं तुम्हाला पाहायला मिळतोय, पाणी नेमकं अडतंय कुठं? आता आपण बघाल की 2020पासून जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेवर प्रशासन बसलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी नगरसेवक पूर्ण शहरामध्ये जे आहेत ते नाही आहेत, प्रशासक बसलेले आहे. म्हणून नेमकं कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आपल्या नवी मुंबई शहरातील नागरिकांना हेच समजत नाही. कम्युनिकेशन गॅप एक कुठेतरी महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा मग सामान्य नागरिक असतील याच्यामध्ये खूपच वाढत चाललेलं आहे. तर माझी या ठिकाणी त्यांना मी कालही निवेदन दिलेलं आहे की आपण कुठेतरी नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत ज्या पद्धतीने आम्ही लोकांमध्ये जातो आहे, तुम्ही देखील ज्या अधिकाऱ्यांना लोकांमध्ये पाठवून लोकांच्या ज्या समस्या आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा असं देखील त्यांना आपण त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. जर एवढं तुम्ही आंदोलन करताय, ही मोहीम तुम्ही म्हणजे राबवताय, पूर्ण नवी मुंबईतल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन चौक सभा घेत आहेत, जर या आंदोलनाला यश मिळालं नाही किंवा नागरिकांच्या समस्यांची पूर्ती झाली नाही तर पुढचा पाऊल अनिकेत म्हात्रे यांचा काय असेल? निश्चितच आता या चौकसभा ज्या सुरू आहेत त्या अशाच पद्धतीने सुरू राहतील. लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न आपला निश्चितच राहील. आपण कालच सन्माननीय आयुक्तांना भेटलो आहे, त्यांना निवेदन दिलं आहे आणि एक 7 ते 10 दिवसाचा अवधी आपण त्यांना दिलेला आहे. आणि ह्या होणाऱ्या गोष्टी आहेत. प्रॅक्टिकली आपण विचार केला तर ब्लड टेस्टसारखी सुविधा असेल, डॉक्टरच्या ज्या ठिकाणी सुविधा असतील, या सगळ्या होणाऱ्या गोष्टी आपण त्यांच्याकडे मागणी केली आहेत. आणि हे जर 7 ते 10 दिवसात झाले तर निश्चितच नवी मुंबई युवक काँग्रेसचे सर्व आम्ही जे कार्यकर्ते आहोत ते रस्त्यावर उतरलेलो आपल्याला निश्चितच दिसेल असं या ठिकाणी मला सांगावं. खूप खूप धन्यवाद आमच्याशी चर्चा करण्यासाठी. तर 7 ते 8 दिवसांचा हा अल्टिमेटर जो प्रशासनाला दिलेला आहे त्यावर जर तोडगा निघाला नाही किंवा रिस्पॉन्स मिळाला नाही तर येणाऱ्या काळात यूथ काँग्रेस जे आहे तो कुठेतरी रस्त्यावर उतरेल आणि आपला आंदोलन जो आहे तो पुढे कंटिन्यू ठेवणार. कॅमेरा पर्सन राजू शर्मासह गंगासिंग राजपुरोहित, EW नेटवर्क.